नमस्कार. मी योगेश फडतरे. मी लिटिल माइंड्स डेव्हलपमेंट सेंटर नाशिक इथे बाल मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करतो. आणि आमच्याकडे जी लहान मुलं ट्रीटमेंटसाठी येतात त्यात सर्वात जास्त प्रमाणात ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर या आजाराची लहान मुलं येत असतात. हा आजार साधारणतः दर 100 पैकी 10 मुलांमध्ये सापडतो. प्रत्येकाची सिव्हिअरिटी लेवल वेगळी असेल, म्हणजे किती प्रमाणात हा आजार त्यांना त्यांच्या दिवसभराच्या कामामध्ये अडथळा आणतो हे प्रमाण वेगवेगळं असेल. पण 100तल्या दर 10 मुलांमध्ये ADHD या मानसिक आजाराची लक्षणं सापडतात. आता हे डायग्नोसिस आपण त्या मुलांना लेबल करण्यासाठी नाही करत, तर त्यांचा परफॉर्मन्स वाढावा म्हणून करतो. ADHD मध्ये नेमकं काय होतं, तर मेंदूचा हा जो पुढचा भाग आहे ज्याला आपण प्री फ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतो, या प्री फ्रंटल कॉर्टेक्स मध्ये डोपामाइन आणि नोरेपिनेफ्रिन या दोन रसायनांची मात्रा कमी पडते. या दोन रसायनांची मात्रा औषध देऊन वाढवली की ADHD ची लक्षणं कमी होतात. ज्या पद्धतीने लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये डायबिटीस हा आजार दिसून येतो, जसं की तो क्रोनिक आजार आहे, दीर्घकाळ चालणारा आहे, तसा ADHD हा क्रोनिक आजार आहे, दीर्घकाळ चालणारा आहे. ही डोपामिन आणि नोरेपिनेफ्रिनची मात्रा जी मेंदूमध्ये कमी पडते ती औषधं देऊन वाढवली जाते. आणि त्यासाठी सर्वात प्रभावी उपचार स्टिम्युलंट मेडिसिन म्हणजे उत्तेजक औषधं ही आहे. वेगवेगळ्या देशाविदेशातल्या नावाजलेल्या संस्थांची गाईडलाईन जर तुम्ही काढून पाहिली आणि रिसर्चेस म्हणजे संशोधनं पाहिली, तर ADHDचा सर्वात उत्तम उपचार हा स्टिम्युलंट औषधं म्हणजे उत्तेजक औषधं भारतामध्ये मिथाइलफेनिडेट, ब्रँड नेम इन्स्पिराल, ॲडवाइज किंवा अटेंडेट यासारख्या औषधांनी होतं. कोणत्याही मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा उपलब्ध असल्यास बाल मानसोपचार तज्ज्ञाकडे मुलांना दाखवलं पाहिजे. आणि ADHD या आजारावर मुलांना वेळेत उपचार मिळायला पाहिजे. प्रत्येक मुलाचा हा अधिकार आहे, हक्क आहे की ज्याला ADHD आहे त्याला त्या आजारावरती उपचार वेळेत मिळाले पाहिजेत. आणि जर सातत्याने उपचाराची गरज पडत असेल तर ते उपचार सातत्याने देखील मिळाले पाहिजेत, जेणेकरून ते मूल स्वतःच्या बुद्धिमत्तेला न्याय देईल आणि पालकांना देखील त्या मुलाच्या शालेय शिक्षणात चांगली प्रगती दिसून येईल. धन्यवाद.